नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये बोटनेक गळे प्रॉपर शिवण्याची पद्धतसुद्धा बघा, कटिंग करण्याची पद्धत समजावून सांगितलेली। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बोटनेक गळेबद्दल अगदी सोपी पद्धतीत माहिती सांगितलेली, पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। तर आता आपण बघा, शोल्डरचं माप घेऊया। शोल्डर घेताना आपल्या मागच्या पाठीचा भाग मोजून घ्यायचा आहे आणि तितकी शोल्डर घ्यायची। शोल्डर घेताना आणि जितकी शोल्डर घेतली तितकाच मुंडा घ्यायचा आहे। 7 असेल शोल्डर तर 7 मुंडा घ्यायचा, 6 असेल तर 6 घ्यायचा आहे। दोघी माप सेम असले पाहिजे। आता इथं गळाखोलीचं माप घ्या। इथलं अंतर कमी हवं असेल तर गळाखोली मोठी घ्यायची। जर आपला इथलं अंतर जर आपल्या ब्लाऊजसारखं 2.5 इंच हवे असेल तर गळाखोली कमी घ्यायची। एवढीच पद्धत आपण या बोटनेक गळेमध्ये प्रॉपर वापरली तर आपला बोटनेक गळा खूप छान असा येतो। इथं 2 इंच किंवा 1.5 इंच आपण गळाखोलीचा चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे समोरच्या व्यक्तीने जसं सांगितलं तसंच करायचं आहे। जर प्रॉपर बोटनेक हवा असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे। आणि खालचा गळा आपण बघूया। आता जो खालील गळा आहे तर इथलं अंतर आपण सोडून द्यायचं आहे। आपल्याला जेवढा आपला गळ्याची डिझाईन असेल तेवढं अंतर सोडायचं आहे आणि मग इथं 3 इंच 3.5 इंचचा बॉक्स करायचा आहे। खूप मोठं माप असेल 3.5 इंचचा करा, जर कमी 32 छातीचा असेल तर 3 इंचचाच बॉक्स करायचा आहे। जास्त मोठा बॉक्स करायचा नाही, कारण की आजूबाजूच्या भागात तो पसरतो गळा आणि आपले बाजूचे जे भाग असतात ते दिसतात। त्यासाठी 3 इंचचा बॉक्स खूप पुरेसा होतो। जर लहान माप असेल तर, मोठं माप असेल तर काही प्रॉब्लेम नाही, 3-3.5 इंच घेऊ शकता। तर आता आपण इथं पेपर कॅनव्हास घेतलेला आहे। पेपर कॅनव्हास घेतल्यानंतर आपण डबल फोल्ड केला आहे तो, मग गळा कटिंग करणार आहे। मग आता गळा ह्याची उंची घेतली आहे आपण आणि तेवढीच उंची आपण इथं घेणार। फक्त वरच्या बाजूने 1 इंच सोडलं आहे आणि खालच्या जे अंतर आहे ते 1 इंच सोडून द्यायचं आहे आणि मधलं जे अंतर आहे ते इथं मोजून घ्यायचं आहे। फक्त आपण चौकोन केला आहे तेवढंच अंतर इथं 3.5 इंचचा चौकोन केला आहे तर तेवढंच अंतर घेतलं आहे आणि मग आपल्याला हवा असेल तो गळा इथं डिझाईन करायचा आहे। आता या पद्धतीने मी असं गळ्याचा शेप देऊन घेतला आहे आणि बाजूच्या बाजूने सुद्धा जसा आहे तसा शेप देऊन घेतला आहे। आता कापताना याच पद्धतीने कापायचं आहे। कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे, कटिंग करताना घाई करायची नाही। आपले गळे प्रॉपर कटिंग करायचे, मग शिवताना सुद्धा कुठे चुकत नाही। या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे। मग तो शिवायचा कसा हे पण बघूया। अगदी सोपी पद्धतीत शिवण दाखवलेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने शिवून पलटी करू शकता। जर अस्तरचा कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने शिवण करू शकता। जर अस्तरचा कपडा जास्त असेल तर तो अस्तर जोडून आपण पलटी करू शकतो। आता इथे शिवण करायचं आहे गळा शिवण करण्याआधी व्यवस्थित ठेवून घ्या आणि पिनांनी पॅक करा। जर पिनांनी पॅक केला नसेल तर टीप घालून घ्या आणि मग शिवण करायचं आपला गळा शिवण करताना व्यवस्थित प्रॉपर अशी शिलाई आली पाहिजे। शिवण करताना कमी जास्त झाला की आपला गळा चुकतो। तर याआधी आपण व्यवस्थित शिवण करून घेऊया। आहे तसा गोल शिवण करायचं आहे। हळूहळू, कारण की खालचा कपडा सटकतोय, त्यासाठी हळूहळू आपण शिवण करून घेतलेलं आहे। शिवण केल्यानंतर पलटी करायचा आहे गळा। पलटी करून झाल्यानंतर दाबटीप द्यायची आहे। या पद्धतीने पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्यानंतर आपण चेक करायचं आपला गळा बरोबर आला आहे की। तुम्हाला जर हा आकार जर बोटनेक सारखा हवा असेल तर शोल्डर कमी घ्यायचं आहे, गळाखोली मोठी घ्यायची। एवढंच अंतर आपण व्यवस्थित करायचं आहे। कुठेही आपल्याला बोटनेक गळा चुकणार नाही। या पद्धतीने शिवण नक्की ट्राय करून बघा। पेपर पॅटर्नही काढून बघा आणि तुम्हाला जसं सांगितले तसं शिवण करून बघा।
तुमचा बोटनेक गळा खूप सुंदर आणि प्रॉपर असा गळा येईल. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी त्यावर परत व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यापर्यंत सोपी माहिती देण्याचा प्रयत्न असेल माझा. आता बाजूचा एक्स्ट्रा कपडा असेल तो कापून घ्यायचा आहे. आता कपडा कापून घेतल्यानंतर आपण मधला गळा तयार करणार आहे. मधला गळा तयार करण्याआधी आपण काय करणार, पाठीचा मध्य केलेला आहे तिथं खडूने मार्किंग करायचे आहे. जिथं मध्य आपला येतो तिथं खडूने असे मार्किंग करून घ्या. मध्यच आला पाहिजे, आपला मध्यभागीच गळा आला पाहिजे. कधी कधी बाजूच्या साईडला तिरपा गळा येतो, त्यासाठी ही आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपला गळा प्रॉपर तयार होतो. तर मग आता जे आपण पेपर कॅनव्हासचं शिवण केलेलं आहे, कटिंग केलेलं आहे, ते आपण अस्तरला फक्त पिनांनी पॅक करून घेतलं आहे आणि मग तो अंतर ठेवायचं आहे. वरच्या बाजूने आपण किती अंतर सोडलेलं आहे तेवढं अंतर सोडून द्यायचं आहे. खाली आपण मार्किंग केलेली पाठीचं मध्य केलेलं आहे तिथं पिनांनी पॅक करायचं आहे. चेक करून घ्यायचं आहे की आपण मार्किंग केली तिथंच आपला मध्य आला की नाही. मग त्याला पिनांनी असा पॅक केलेला आहे. इथं चेक केलं आणि मग पिनांनी पॅक करून घेतलं आहे. पण नंतर शिवण करायचे. शिवण करण्याआधीसुद्धा इथलं मेजरमेंट घ्यायचं आहे, या बाजूचं सुद्धा तसंच मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण की आपल्याला प्रॉपर दोघी बाजूने सारखाच दिसला पाहिजे गळा. यासाठी इकडनं तिकडनं पूर्ण मेजरमेंट घेऊन हा गळा आपल्याला शिवायचा आहे. जर अंतर कमी जास्त असले तर पिनांनी काढून घ्या, परत अंतर सरकून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने पूर्ण गळा शिवण करून घेऊया. आहे तसं शिवण करायचं आहे, फक्त हाताने गोल फिरवायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. बोटनेक गळे शिवण करताना खूप सोपी, दिसायलाही छान दिसते, शिलाई जास्त मिळते. म्हणून ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. गळा खोलीचं माप मोठं घ्यायचं आहे, शोल्डर मोठं घ्यायचं आहे, फक्त बाकी काही करायचं नाही. जर कस्टमर मापाला ब्लाऊज द्यायला आलं तर मग कधी कधी बोटनेक गळेचं नसतं, साधं ब्लाऊज असतं, तर आपण पाठीमागचा भाग जो असतो तो मोजून घ्यायचा आहे आणि तेवढंच माप इथं टाकायचं आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आपण कापून घेतलेला आहे, या पद्धतीने पूर्ण गळ्याचा आजूबाजूचा कपडा कापून घेतला आहे. मध्य आपण कापणार आहे. मध्य कापताना मध्ये कापून घेतला आहे आणि नंतर आपण जो गळ्याचा शेप दिलेला आहे तो कापायचा आहे. या पद्धतीने पूर्ण गळा असा कापून घ्यायचा आहे. कापताना सुद्धा व्यवस्थित कापायचं आहे. कमी जास्त प्रमाणात कापायचा नाही. कमी जास्त प्रमाणात जर कापला तुमचा गळा कमी जास्त प्रमाणात म्हणजे तिरपा दिसेल, व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी अगदी व्यवस्थित कापायचा आहे तो. आता कापून झाला आहे. इथं कात्रीने थोडी नॉच देऊन घेतली आहे आणि पिना आपण काढून घेतल्यानंतर पलटी करायचा आहे. गळा पलटी करताना हाताने किंवा नखाने प्रेस करा किंवा इस्त्रीने प्रेस करून घ्या. आपला गळा हा तयार झालेला आहे. बघू शकता पाठीमागचा भाग व्यवस्थित झालेला आहे. मग त्या पाठीमागच्या भागाला आपण शिलाई देऊन घेऊया. आपला जो कॅनव्हास आहे तो झाकून घ्यायचा आहे कपड्याने, पूर्ण असं शिलाई देऊन घ्यायची. देऊन झाल्यानंतर आपला हा गळा तयार झालेला आहे. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीत गळा शिकवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की धन्यवाद.